आम्ही मॅडमची भेट घ्यायला गेलेले असताना आम्हाला पहिलं तर वेळच दिला नाही, त्याच्यामुळं आम्ही तिथं तुरमण करून गेल्यानंतर मॅडमला पगाराविषयी आणि PF विषयी विचारलं तर 1 महिन्याचा पगार दिलेला आहे आणि दुसऱ्या महिन्याचा तुम्ही वाढीव पगार कधी देणार याच्यासाठी आणि PF कधी भरणार याच्यासाठी गेला असता मॅडमनं सरळ म्हणलं की तुमचा आणि आमचा संबंध नाही किंवा मला तुम्ही सातत्यानं महिला असल्यामुळं मला तुम्ही टार्गेट करत आहात। याच्यामुळं आम्ही त्यांना विचारलं की बाबा तुम्ही असं का म्हणताय, पगार तुम्हाला मागायचा नाही तर कुणाला मागायचा, कारण की तुम्ही दिलेल्या कॉन्ट्रॅक्टदाराकडेच ही आम्ही मागणी करणार। तर पगार मागायला गेल्यानंतर मॅडम स्पष्ट म्हणल्या की जर तुम्ही मला सातत्यानं असा त्रास दिला, पगार मागितला तर मी आत्महत्या करीन, असं त्यांचं म्हणण्याचा विषय होता। म्हणजे मॅडमने म्हणजे आत्महत्या करेल असं बोलले? हो, पगार मागितला, वाढीव पगार मागितला आणि गेले 25 पासून नवीन टेंडर दिलेला आहे, तर मागील 5 महिन्यापासून ही वाढीव पेमेंट दिलेलं नाही, म्हणून आम्ही काही शब्द दिला की तसंच ते शब्द दिलेला नाही। PF चा मार्गी लावते म्हणल्यात आणि आज 1 महिन्याचा पगार होईल तरी पण 1 महिन्याचा उर्वरित राहायच लागलाय, त्याच्यामुळे आम्ही वेळोवेळी त्यांच्याकडे पाठपुरावा करण्यामुळं ते आम्हाला संतप्त होऊन असं बोललेत की मी आत्महत्या करीन, तुम्ही सातत्य। असं तुम्ही काय बोलला होता की आत्महत्या करते? त्यांना म्हणलं की मॅडम PF आणि आम्हाला वाढीव पगार कधी देणार याविषयी माहिती मागितली असता त्यांना असं आम्हाला उत्तर दिलेलं आहे। बरं, तुमच्या काय भावना आहेत तुमच्या कामगारांच्या? आमच्या भावना अशा आहेत की मॅडमना असं म्हणाय नाही पाहिजे होतं, हे त्यांचा एक जबाबदार अधिकारी असताना त्यांना असं बोलणं हे चुकीचं आहे, कारण की त्यांना जबाबदारीनं टेंडर दिलेलं आहे, तर त्याच्यात ती सुविधा देतो का नाही देतो हा त्यांचा प्रमुख म्हणून बघणं काम आहे। पण सातत्यानं पाठपुरावा करून ही मॅडम त्याला प्रतिसाद देत नाहीत आणि असं विचारपूस करायला गेलं तर म्हणतात की मी आत्महत्या करीन। बरं, तुमची कामगारांची उद्या चालून काय भूमिका असेल? आमची उद्या चालून अशी भूमिका आहे की आम्ही जनतेला वेठीस धरणार नाही। आम्ही 2 दिवसामध्ये आमचा पगार पडला वाढीव, जी की म्हणतात की किमान वेतनानं देऊ, तो पगार पडला की आम्ही रेग्युलर मध्ये काम चालू करू।